एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. घरी मोदक बनवायची कटकट होते काय? हा, म्हणून बाहेर न मागवणार मोदक. काय ऐकतोय मी हे? ते चुकलं. वाटलं होतं मुंबईचे टक्के टोणपे खाऊन काहीतरी सुधारणा झाली असेल तुमच्यात, पण नाही. तोच बेजबाबदारपणा मुरला अगदी अंगात. जागीरदारांच्या घरी मुंबईत गणपती पहिल्यांदा येतोय म्हणून आम्ही शिरखेडवरून खास वाहन करून इथं आलो. अगदी त्यासाठी वाड्यावरचा गणपती देखील जोशी गुरुजींच्या वर सोपवला. आणि इथे येऊन बघतोय तर काय, पहिले पाडे 55. काहीतरी जबाबदारीचं भान ठेवा. काय बोलत होता तुम्ही? जागीरदार वाड्याची रीत आहे का ही? जागीरदार वाड्याच्या मोठ्या सुनबाई आहात तुम्ही. घरच्या मोठ्या पुरुषांसमोर दोन्ही खांदे झाकून उभं राहायचं असतं, हेही विसरलात तुम्ही. अजून स्नानही झालेलं नाही, डोळ्यावर झोप दिसते तुमच्या. छान. घरच्या लक्ष्मीची ही लक्षणं असतील तर घरात वैभव टिकणारच कसं? काय विचारतोय मी? काय शिरतय का डोक्यात? काय ते गुरुजी बिरुजी आले की नाही अजून? वा, आदवराव, वा. गुरुजी नाही आले अजून, आम्ही आलोय. नमस्कार करतो हा भैया साहेब. ठीक आहे, ठीक आहे, राहू दे. आता गुरुजींच्या ऐवजी आम्हीच धडे देतो तुम्हाला, चालेल ना? काय बोला, बोला ना काहीतरी. असे मूग गिळून का उभे आहात? हो, हे ते आपलं बसा ना. आपलं हे आपण कधी आलात? स्नान वगैरे झालेलं दिसतंय तुमचं. हो. छान. पहाटे याच वेळेला करतो स्नान रोज. पहाटे. उत्तम. अजूनही तसेच आहात. काही बदल झालेला नाही तुमच्यात.
बायकोच्या ताटाखालचं मांजर. पुरुषानं जरा कर्तबगारी दाखवली ना तर बायका ताब्यात राहतात. पण तुमच्या बाबतीत तोही सगळा उजेडच. वरची मावशी. काका कधी आलात तुम्ही आणि कसं झालं प्रवास? प्रवास तर होतच असतो, ते महत्वाचं नाही. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं महत्वाचं. आओ काका आशीर्वाद द्या. शुभम भवतु, खुश राहा, आनंदात राहा. अरे निरंजन बेटा, छान. शुभम भवतु. आणि हे बघा पोरांनो, माझ्या येण्यामुळं, माझ्या बोलण्यामुळं बिचकून जाण्याचं काही कारण नाही तुम्हाला. हा, आपापली कामं सगळी व्यवस्थित सुरू ठेवा. बाप्पाचं आगमन झालंय, सगळं काही व्यवस्थित व्हायला पाहिजे. काका मी तुमची ओळख करून देतो. हा हा. ही माझी बायको स्वानंदी. हिनेच तुम्हाला फोन करून निमंत्रण द्यायचं ठरवलं होतं. मुंबईच्या घरचा पहिलाच गणपती आहे, तोही नवसाचा. तिचं म्हणणं होतं की तुम्हाला आणि जानकी काकूंना बोलवलंच पाहिजे. काकू नाही आली? तिथेही घरी गणपती आहे आणि आमच्या ताई साहेबांची तब्येतही नाजूक आहे. म्हणूनच आम्हाला एकट्याला यावं लागलं, या पोरीच्या आग्रहाखातर. निलिमा बेटा, कशी आहेस तू? मी बरी आहे काका. ग खूप वर्षापूर्वी तुला पाहिल्याचं आठवतंय. सलवार कुर्ता घालून सायकल वरून यायची कॉलेजमधून. आणि तुला सुद्धा त्या ड्रेसमध्ये पाहिलंय आम्ही. हा, फोटो पाहिलाय तुझा. काय ते म्हणतात ते पंजाबी ड्रेस. वहिनी. ललिताबाई, कसल्या खाणाखुणा चालल्यात तुमच्या? नाही, ते पदर सांगते घ्यायला. अहो, ते तुमच्यासाठी. तुम्ही घरच्या मोठ्या सुनबाई आहात. त्या पोरी अजून लहान आहे. तुम्ही आधी आत जा आणि स्नान करा. सगळ्या घराचं स्नान झालं तरी घरच्या सुनबाई पारोशा स्वयंपाकघरात घुसल्या. नाही, मी नव्हते गेले स्वयंपाकघरात. वच्छमावशीनेच दिला चहा मला. हो. अरे वत्सला, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. म्हणजे मी मागे होते ना, कसं झालं माहिती का, म्हणजे तुम्ही बोलत होतात ना, त्यामुळे मला नमस्कार करता येणार. नमस्कार करते. शुभम भवतु.
तुम्हाला काय आशीर्वाद देणार आम्ही? अहो, तुम्ही स्वतःच आशीर्वाद आहात. जिकडे जाल तिकडे समाधान घेऊन जाता. भैया साहेब काय जानकी वहिनी सांगत असतात नेहमी तुमच्याबद्दल. कशी आहे ताई? छान, उत्तम. पण मला सांगा, तुमच्या यजमानांची प्रकृती कशी आहे आता? बरी आहे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बरी आहे आता. मुलं म्हणाली आमच्याकडे नवसाचा गणपती आहे, मावशी आहे मावशी आहे, म्हणून आले मी इथे. बरोबर, मीही नवसाचा गणपती म्हणूनच आलो. नाहीतर एका घरात 2 गणपती असतात का कधी? हो, पण घरच्या बाईला समजायला पाहिजे ना हे. असो, पण मुलांनो, आरास मात्र अतिशय उत्तम झाली आहे. सुंदर. कोणी केलं सगळं हे? आम्ही मिळून केली. श्रीमुख झाकून ठेवलेलं दिसतंय, म्हणजे अजून प्राण प्रतिष्ठापना झालेली नाही. बरोबर? हो, ते गुरुजी नाही आले इथं अजून. अरे, पण तुम्ही अजून इथेच काय करताय? जा आतमध्ये, स्नान करून घ्या आणि सोहळ्याची साडी नेसून या. प्रवासावरून आम्ही आलोय दमून, आम्हालाही स्नान करायचंय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला, प्राण प्रतिष्ठा करून घ्यायची का? नैवेद्याची तयारी झाली ना सगळी? हो, तर 21 नैवेद्यांचा मोदक तयार आहे अगदी. म्हणजे 21 मोदकांचा नैवेद्य तयार आहे. त्यावेळेस ना मी केलेत मोदक. म्हणजे मी मदत केली म्हणजे यावर्षी मोदक गोड लागणार. नाही, पण यावर्षी धाकट्या दोघींनी खूप मदत केली आहे. हा, हो, ती होणारच. आता थोरल्या दोघी सासरी गेल्यात म्हणल्यावर धाकट्यांवर जबाबदारी आलीच ना. चला दादा, तू आवरून घे, मी पूजा सांगणार. हो. ए, ते पण काय नाही, म्हणजे नीट सांगशील ना पूजा? झालं कसं? अरे, झालं का सुरू काय भाऊजी? मग काय? 2 वर्षांपूर्वी तुम्ही गणपतीची पूजा सांगायला बसलात आणि सत्यनारायणाच्या मंत्रोपचाराने शेवट केलात. काय तर काय, पर आपल्यावरच ओरडत होते की महालक्ष्मीची पूजा आहे आणि तुम्ही घालीन लोटांगण काय म्हणताय? नाही, पण गेल्या वर्षी हेमंतांनी सांगितलेल्या एका पूजेमध्ये 3 देवांच्या पूजेचं पुण्य मिळालंय आपल्याला. काय दुसते असते, तुला नाही बोलायचं काय? बोल ना. नाही, धन्यवाद. चालेल ना तुमचं, मी येतो आवरून. हेमंता, काय झालं? इतकी वर्ष देवावर श्रद्धा ठेवली, पण या वर्षी देवाने दाखवून दिलं की तो खरंच आपल्या पाठीशी आहे. मनातली श्रद्धा आणि चेहऱ्यावरचं हसू त्यांनी कधी डळू दिलं नाही.
काय माधवराव, सकाळ सकाळी कुठे? आपलं ते हे 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 वर्तमानपत्र आणायला गेलो होतो, तुम्हाला वाचायला लागेल ना. छान. अहो घरात कामं किती पडली आहे. बाबा वा. लवकर उठला, झोपा जाऊन. नाही नको, रात्रभर प्रवास करून ते ठणठणीत जागे आहेत. मी जाऊन झोपलो ना तर काठीने बडवतील मला. नीलिमा, मी काय म्हणते, उकड परत गरम करूया का? ती बाबा अजिबात जमत नाही तिला मोदक. स्वानंदी त्याच उकडीचे मोदक करते ना, तुम्ही लक्ष नका देऊ, स्वानंदी करेल मॅनेज. तुकडं कसे बनवते समजतच नाही बाई मला. ते बघ, आई असा मोदक मागे का लपवताय? जमत नाहीयेत मला. असं झालंय बघ ना. द्या, मी करते. वहिनी चहा देतेस ना? हो आंटी. द्या तुम्ही, बघते. सावकाश. हो हो. काय मदत करू का? इकडे बसलास तीच त्यांना मदत. काका चहा. बाबा आई कुठे आहे? येईल ग. येते, तयार होते. बरं तुम्ही तिघी काहीतरी खाऊन घ्या. सकाळपासून फक्त कामच करतात तुम्ही. वत्सला, स्वानंदी. नाही भैयासाहेब, तुम्ही करा सुरू, आम्ही घेतो इथेच. ओ संध्याकाळी माणसं यायची आहेत ना, काहीतरी करून ठेवलं पाहिजे की नाही. काय बेत ठरलाय आज? बटाटे वडे आणि आत्या गाजराचा हलवा करतायत. हो. वा. काका, मी आणि नील तुमच्यासाठी मसाले दूध करतोय. हा, वा, उत्तम. माधवा, हीच खरी तुमची संपत्ती बर का. मुलांनीच घराला घरपण येत असतं. ती नाही तर काही नाही. शिरखेडच्या वाड्यात आम्ही बघतो ना, एवढा मोठा वाडा, पुढं माग भलं मोठं अंगण, परसदार, शेती बागायती ती वेगळीच आणखी. पण एवढ्या मोठ्या वाड्यात फक्त आम्ही 3 खत्रूड म्हातारे. एवढा मोठा वाडा अगदी मुका पडलेला असतो. कधी आवाज आलाच तर तो आमच्या ताईसाहेबांच्या खोकल्याचा, नाहीतर तुमच्या गर्जनेचा.
आई सुंदर दिसताय. अगं काय तयार नाही झालात अजून तुम्ही? पाहुणे यायला लागतील. अशाच जाणार का पाहुण्यांच्या समोर? जा पटकन तयार व्हा. आणि वच्ची मावशी, तुमच्याकडे आहे ना एखादी बरी साडी की मी माझ्याकडची एखादी चांगली साडी देऊ, ती नेसता का? ललिताबाई, घरत्या बायका कामात असतात आणि त्या तशाच शोभून दिसतात. सजवलेल्या कचकड्याच्या बाहुल्या नसतात त्या.